महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाड चिपळूण संगमेश्वर, पुढे लांजा राजापूर, दापोली खेड गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यावर, ओ गणपतीचे दिवस इले, सगळ्यांचा आनंद गगनात मावाना. जो तो आपल्यापर्यंत देवाची कशी सेवा करून जावा. पूर्वी काय होता, आमचे आजोबा वगैरे सांगत, त्या गणपतीची किंमत फक्त 1.5 रुपये होतो. आता खरा वाटायचा नाही, कारण दिवस भराले. आता जो नातवागचा कळता ते पूर्वीच्या आजाक कळा नाही होता, अशी परिस्थिती झालेली आहे. काय करणार, 1.5 रुपये असून आता 1,500 रुपये किंमत झाली आहे गणपतीची. आता किती किंमत जरी वाढली तरी देवासाठी लोक काय पण म्हणतात ना, उष्मावार काढीन पण सण ह्यो साजरा करतलेच. म्हणून पण त्या प्रत्येक गावाची चालीरीती, ज्याका कोणाकोणा काय होता तिकडे संगमेश्वर चिपळूण बघा, सगळे काय असायचं तिकडे की बालांचे नाच, गौरीचे नाच, आणि त्या नाचाक मग काय म्हणायचं बघा, गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यावर, गणेश पूजती लक्ष वेधती, गणेश पूजती लक्ष वेधती, शक्ती तुला नाचून, खारे पाटण नांदगाव तिठा, कणकवली कसाल आणि कट्टा, कुडाळ पावशी पंढूर तिठा, पुढे मालवण किनारपट्टा, हा खारे पाटण पासून मालवणापर्यंत फिरा. तुमका हरिभजन, गणपतीचा भजन, याचा आरती सगळीकडे ऐका घेतलेच होत. आणि त्या मन ऐकल्यानंतर तुमची पावला पुढे पडायचीच नाही. जवळ त्याला तुम्ही जाणार असलो तरी 5 मिनिटं तरी ऐकलो, कारण असो हो गणपतीचा महिमा जो हा तो ऐकल्याशिवाय कोणा कळतो ना. म्हणाल म्हणते मी, कुडाळ पावशी पंढूर तिठा, पुढे मालवण किनारपट्टा, गौरी गणपती आणून पूजती, गौरी गणपती आणून पूजती, घरोघरी सारे जण, रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग
दुर्ग नगरी. इथे कोकणांची वस्ती भारी, पुणी वसती सागर तीरी. हा सिंधुदुर्गाच्या बाजूक जावा, तिथे डबल बारीवर लय चलतात. बुवा एका माकाच्या उरात बसतले, कोण कोणाक काय मनात सांगायचं नाही. मग सकाळी आपल्या बघलास ना तर कांदा रात करून फिरतले, मग रात्रीचे अमृत उमरीवर येतले. हे छाती बिती पुढे काढून चालतले, कोण कोणाक बघूचं नाही. रात्री तू एका माकाच्या पुढ्यात, तू माझो वैरी या भाषेतच म्हणून लय मजा येतं. तुम्ही डबल बारी एक केव्हा तरी यावा आणि बघा आमच्या या सिंधुदुर्गात येऊन बघा. आता चालूच झालं समजा, आता सगळ्यांची प्रॅक्टिस चालली आहे खेळात. आणि जो तो कसा आपला भजन चांगला होईल चांगला होईल चांगला होईल असं काही होता. म्हणून म्हणतोय ठाणा रायगड रत्नागिरी, पुढे सिंधुदुर्ग नगरी. ते कोकणांची वस्ती भारी, पुणी वसती सागर तीरी. गणपती त्यांचे आराध्य दैवत, गणपती त्यांचे आराध्य दैवत. गरीब असो वा धनवान, चाकरमानी जाती एसटी करूनी. हो एसटी चाकरमानी त्याला एसटी एवढी गर्दी असता की कोण कोणाक ओळखणार नाही. अशी लाईन लागतात, 4-4 दिवस झोपण काढूचे लागतात. आणि आता आपली कोकण रेल्वे पण झाली आहे, तकडे पण गर्दी. आता कोकण रेल्वेवरनं एक जोक लक्षात दिलं तर तुम्हाला सांगते का आला की आता लेडीज गाडी झाली आहे ना, बायकांसाठी खास गाडी. पुरी गाडी बायकांसाठी. दादरला गाडी गेली ती. आता टवाळखोर पोरा बायका कशा आपण दरवाज्यावर उभे राहतात तसे बायका सुद्धा काय काय राहतात उभे. हो आता टवाळखोर पोरा ते म्हणतात हा इली इली दुधाची गाडी इली, दुधाची गाडी इली असं. ती एक बाई बरोबर समजली ह्यो काय म्हणतात. हो तिला तर काय सांगले, हा ही दुधाची गाडी आता पाठसून केळ्याची गाडी येतात ती तू तो धर आणि त्या गाडी म्हणान म्हणतोय. कुणी कोकण रेल्वेने कुणी मिळेल ते वाहन करून, वार्षिक उत्सव साजरा करीती, वार्षिक उत्सव साजरा करीती. गणपतीला भजून या कोकणात